नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे नेहमीच काही ना काही या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करत असतात आणि आताच त्यांनी रिसेंटली एक अनुदान म्हणजे शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्यासाठी कापूस आणि सोयाबीनसाठी जी काही भावांतर योजना होती शासनाकडून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती आणि त्यासाठी जवळपास 4,000 कोटींचा निधी जो होता तो निधी त्यांनी मंजूर केला होता। बट त्यानंतर ते काही आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेनंतर GR आला नाही। बट तीच योजना जी आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 5,000 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे। अनुदान म्हणजे सोयाबीन आणि कापूससाठी त्यांनी सांगितलं होतं। तर याच्यात हे खरंच मिळणार आहे का? आचारसंहिता लागल्या त्यांनी जे काही सांगितलं होतं तर आचारसंहिता संपल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील का? हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा, लातूरमध्ये धनंजय मुंडे यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही 5,000 रुपयांपर्यंत हे अनुदान देणार आहे सोयाबीनचं। आता हे अनुदान देण्यासाठी त्यांनी काहीतरी क्रायटेरिया लावायला पाहिजे होता, किती अनुदान आहे किंवा शासनाकडून एक GR निर्गमित करण्यात यायला हवा होता। बट तो GR पण त्यांनी काही दिलेला नाही। मग आपण असं कन्सिडर करून चालू आहे की ज्याप्रमाणे त्यांनी कांदा वगैरे याचे काही अनुदान दिले 350 रुपये प्रति हेक्टरी, त्या पद्धतीने सोयाबीनसाठी 400 ते 500 रुपये प्रति हेक्टरी येथे अनुदान देऊ शकता। याच्यामध्ये जी काही हेक्टरी मर्यादा आहे ती हेक्टरी मर्यादा त्यांनी नेहमीच त्यांचे 3 एकर पर्यंत असते, तर 3 एकर पर्यंत याची मर्यादा असू शकणार आहे। आणि याच्यानंतर शेतकऱ्यांना मग कापूस सोयाबीन भावांतर योजना याच्यासाठी 4,000 कोटींचा जो निधी होता त्याच्यासाठी एक स्पेशल GR निर्गमित होईल आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल। आता शेतकऱ्यांना असं वाटतं की धनंजय मुंडे नेहमीच फक्त वाऱ्यावर गोष्टी करतात, शेतकऱ्यांसाठी फक्त डेलीच्या डेली एवढ्या योजना देतात की ते शेतकऱ्यांना सुद्धा लक्षात राहत नाही आणि त्यांनाही लक्षात राहत नाही की आपण काय घोषणा केली। मग ही जी घोषणा केली त्यांनी, आता ही घोषणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केली आणि याच्यानंतर लगेचच आता विधानसभेचं, विधान परिषदेचे जे काही इलेक्शन आहे त्याच्यासाठी यांना ही जी घोषणा आहे ही घोषणा कंप्लीट करावीच लागणार आहे। कारण की शेतकऱ्यांना माहिती आहे, शेतकरी ऑलरेडी आता शेतकरी विचार पण करतायत, ज्यावेळेस वोटिंगला जात आहे शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं नको आता जे काही NDA सरकार आहे ते NDA नको, आता काहीतरी चेंज पाहिजे, चेंज म्हणून शेतकरी आता विचार करताय। बट जर आता लोकसभेचा निकाल लागला, तो जर त्यांच्या दिशेने नाही लागला तर त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या काही बोलले ते सगळ्या गोष्टी त्यांना शेतकऱ्यांसाठी अंमलात आणाव्याच लागणार आहेत मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसा, हा जो लाभ आहे तो लाभ नक्कीच मिळणार आहे।